राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत लाभ देण्यासाठी अपंगांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे। यात आवश्यक असलेल्या सुविधा पुरविण्यात येणार आहे। अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांना आवश्यकतेनुसार सहाय्यक उपकरणे निःशुल्क देण्यात येतील, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय अलिम्को तर्फे सहाय्यक उपकरणे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे अध्यक्षस्थानी होते। यावेळी आमदार प्रताप अडसड, केवलराम काळे, चंदू यावलकर, प्रवीण तायडे, राजेश वानखेडे, प्रवीण पोटे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता मोहपात्रा आदी उपस्थित होते। पालकमंत्री बावनकुळे म्हणाले, गरजू व्यक्तींच्या कल्याणासाठी योजना राबविण्यात येत आहे। अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक असलेले सहाय्यक उपकरणासाठी सर्वेक्षण करण्यात आलेले आहे। सर्वेक्षणाच्या या पहिल्या टप्प्यात 3000 अपंग आढळून आलेले आहेत। या सर्वांना त्यांच्या गरजेनुसार उपकरणे देण्यात येणार आहे। अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंती निमित्ताने समाजातील सर्व घटकांना मदत करण्यासाठीचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे। त्यानुसार कृत्रिम अवयव वाटप करण्यात येत आहे। अपंग आणि निराधारांना देण्यात येणारे सहाय्यक अनुदान वाढविण्यात आले आहे। वयोश्री योजनेची व्याप्ती वाढविण्यासाठी आपल्या परिसरातील अपंगांना याबाबत माहिती देण्यात यावी, त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षणात त्यांना लाभ होऊ शकेल। यासोबतच सर्व शाळा आदर्श करण्यावर भर देण्यात येणार आहे। येत्या वर्षात 5 जून ते 15 ऑगस्ट दरम्यान वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविण्यात येणार आहे। त्यामुळे प्रत्येकाने एक पेड़ माँ के नाम उपक्रमात एक झाड लावून आपल्या आईच्या स्मृती जागवाव्या, यासाठी शासनातर्फे मोफत रोपांचा पुरवठा करण्यात येईल। सर्व नागरिकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले। आपले प्रधानमंत्री मोदीजी यांनी एक वयोश्री योजना आणली। या वयोश्री योजनेतनं आपल्याला अंध अपंग जे काही या देशामध्ये नागरिक आहेत त्यांचा सरकारने सर्वे करायचा आणि सरकारने सर्वे केल्यावर काय काय गरज त्या परिवाराला किंवा त्या व्यक्तीला आहे ही गरज सरकारकडनं पूर्ण करायची। कानानं ऐकून आहेत तर मग कान यंत्र दिलं पाहिजे, चालता येत नाही तर मग सायकल दिली पाहिजे, व्यवसाय करायचा असेल तर त्या ठिकाणी व्यवसायाभिमुख त्या ठिकाणी आपल्याला जसं नागपूरमध्ये आम्ही मोठ्या प्रमाणावर 700 लोकांना अपंग लोकांना व्यवसाय करण्याकरता एक चांगला आम्ही 3 सीटर ई रिक्षा तयार केला। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।